बियाणं विक्रीला 17 मे पासून सुरुवात झाली। सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। त्यामुळे अकोल्यातल्या अनेक कृषी केंद्रावर एका विशिष्ट कंपनीचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत। तासनतास बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय। मात्र कृषी केंद्रात नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती अवघे 2 पॅकेटच बियाणे येत आहेत। अकोला जिल्हा हा मोठ्या खारपाण पट्ट्यात वळत असल्यानं विशिष्ट कंपनीच्या बियाणांवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे। यामुळे शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याचं दिसतंय। अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावं लागतंय, तर कृषी विभागाचं भरारी पथक देखील सध्या गायब आहे। यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देईल असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। 3 एकर जमीन आहे। मला अजित पंचांची अत्यंत आवश्यकता आहे। आम्ही 4-5 दिवसापासून व्यापाऱ्याकडे चक्कर मारून आलो। व्यापारी म्हणतात आम्ही लोक शेतकऱ्याला बियाणे विकलेले आहेत। कृषी अधिकारी ते सह्या दाखवतात आणि दिवसा आल्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री तुम्ही या म्हणतात। रात्रीनं ब्लॅकमेल विकतात, ते बियाणे विकतात। असे बरेचसे व्यापारी आहेत। फक्त ते व्यापाऱ्याच्या दुकानाचं आम्हाला नाव माहीत नाही म्हणून, पण ते असा काळा बाजार चालू आहे अकोल्यामध्ये। बरेचसे लोक त्रस्त होऊन राहिले, शेतकरी बाहेरगावून येणं जाणं करून राहिले, पण व्यापारी म्हणून राहिले की आमच्याकडे माल उपलब्ध नाही आहे। डायरेक्ट दुकानासमोर एक बोर्ड लावतात की अजित पंचांचा माल खतम झालेला आहे। मग याच्यावर निरीक्षण कोण करणार आहे? म्हणून या नाईलाजानं आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। याच्यावर काही ना काही शासनानं दखल घेऊन शेतकऱ्याची काही ना काही मदत करावी आणि पुढचं काही ना काही कार्य झालं पाहिजे असं शेतकऱ्याची विनंती आहे, माझी हात जोडून विनंती आहे।